अर्थशास्त्राच्या पहिल्या चॅप्टरमधील चौथ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। या चौथ्या व्हिडिओमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स या संदर्भात माहिती पाहिजे आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे पाहणे आवश्यक आहे। नंबर 1, किंमत निर्धारण। विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते। म्हणजे विविध उत्पादन घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांचे मोबदले म्हणजेच खंड, भूमीचा मोबदला खंड, त्याच्यानंतर श्रमाचा मोबदला वेतन, भांडवलाचा मोबदला व्याज आणि संयोजकाचा मोबदला नफा, हे यांचे मोबदले कसे निश्चित होतात त्याच्या संदर्भाचे स्पष्टीकरण म्हणजेच किंमत निर्धारण, प्राइस डिटर्मिनेशन ऑफ गुड्स अँड फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन याच्या संदर्भात हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आहे। नंबर 2, मुक्त बाजार अर्थव्यवस्था। सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते। मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूंच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करावे, कसे उत्पादन करावे, किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात। त्यात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो। म्हणजे सरकारचं निरहस्तक्षेपाचे धोरण म्हणतो आपण याला, लाजास्फेअर इकॉनॉमी म्हणतो। म्हणजेच कोणत्या वस्तूचे उत्पादन करावं, कुठे करावं, किती करावं, लेबर इंटेन्सिव्ह पद्धत वापरावी का कॅपिटल इंटेन्सिव्ह किंवा श्रमप्रधान उत्पादन पद्धती वापरावी का भांडवल प्रधान उत्पादन पद्धती वापरावी, या सर्व बाबतीचे निर्णय घेण्यासाठी खाजगी पातळीवर हे निर्णय घेतले जातात। सरकारचा त्या ठिकाणी कुठलाही रोल असत नाही किंवा भूमिका असत नाही। म्हणून मुक्त बाजारपेठ, मुक्त बाजार अर्थव्यवस्था याचं विश्लेषण करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आहे। नंबर 3, विदेशी व्यापार। सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते। म्हणजे विदेशी व्यापाराच्या संदर्भात जकात शुल्क म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्या देशातून आपल्या देशात आयात करत असताना त्या वस्तूवर लावला जाणारा कर त्याला आपण जकात कर म्हणत असतो आणि त्याचा परिणाम त्या वस्तूच्या विक्रीवर कसा होतो या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अभ्यासले जाते। जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही दोन देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती म्हणजे एक्सचेंज रेट म्हणजेच $1 बरोबर किती रुपये याच्या संदर्भाची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे ॲडव्हांटेजेस ऑफ फॉरेन ट्रेड याच्या संदर्भाची विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र मदत करते। म्हणून विदेशी व्यापाराच्या संदर्भात सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व आहे। नंबर 4, आर्थिक प्रारूपांची निर्मिती। सूक्ष्म अर्थशास्त्र सुलभ प्रारूपांद्वारे विविध गुंतागुंतींच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते। विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे दिले जाते। म्हणजे अर्थव्यवस्थेमधील वेगवेगळ्या बाबी समजण्यासाठी वेगवेगळ्या संज्ञा, संकल्पना आणि नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने शोधून काढण्याचं काम हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करतं। म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विविध प्रारूपांची निर्मिती होऊन अनेक गुंतागुंतीच्या समस्यांचं आकलन त्या ठिकाणी करण्यास मदत झालेली आहे। त्याच्यानंतर नंबर 5, व्यावसायिक निर्णय। व्यावसायिकांना महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत मदत करतात। या निर्णयामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन
आणि नफा इत्यादींचा समावेश होतो. म्हणून व्यावसायिकाला सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. कारण आपल्या उत्पादन खर्चाची निश्चितीमध्ये उत्पादकाला कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन व्हावंसं वाटतं. सरासरी उत्पादन खर्च कमी यावा, प्रत्येक वाढीव नगाचा मिळणारा उत्पादन खर्च लागणारा कमी यावा आणि वस्तूची बाजारपेठेत जास्तीत जास्त किंमत मिळावी, नफा अधिकाधिक मिळावा, म्हणजे आपल्याला महत्तम उत्पादन करता येईल. याच्या संदर्भाचे निर्णय घेत असताना व्यावसायिकाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. कारण मार्जिनल प्रिन्सिपल जे आहे, सीमांत तत्व जे आहे, एखादा भांडवलाचा ज्यादा नग गुंतवल्यामुळे एकूण उत्पादनात कितीने भर पडते याचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये केला जात असतो. म्हणून उत्पादकाला उत्पादनासंबंधित वेगवेगळे निर्णय घेत असताना, वस्तूची किंमत ठरवत असताना, उत्पादन खर्चाची निश्चिती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ठरवत असताना याचा विचार करावा लागेल की उत्पादन खर्च कमीत कमी कसा येईल, महत्तम उत्पादन अधिकाधिक नफा आणि महत्तम उत्पादन कसं होईल, हे सर्व निर्णय घेत असताना व्यावसायिकाला या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. नंबर 6, शासनास उपयुक्त. सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. म्हणजे सरकारी कर धोरण, सरकार वेगवेगळे कर लावत असतं. प्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे. कराचे सुद्धा उपभोक्त्याच्या एकंदरीत आर्थिक व्यवहारावर त्याचा परिणाम होत असतो. सरकार वेगवेगळे कर लावत असताना कोणत्या वस्तू चैनीच्या आहेत, कोणत्या अत्यावश्यक आहेत याचा विचार करूनच कर धोरण ठरवत असते. त्याचबरोबर सार्वजनिक खर्च धोरणामध्ये सरकार अशा प्रकारचा पब्लिक सेक्टरमधील जे एक्सपेंडिचर आहे, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, अशा पद्धतीने सार्वजनिक खर्च करेल की ज्याच्यामधून जास्तीत जास्त समाजाला महत्तम फायदा होऊ शकेल. अशाच पद्धतीने सार्वजनिक खर्च केला जाईल. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूच्या किमती नियंत्रित ठेवून स्वस्त धान्य दुकानामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधून कमीत कमी किमतीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या तळागाळातील लोकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे आणि वेगवेगळ्या वस्तूच्या किंमत धोरणाच्या संदर्भात किंवा कच्च्या मालाचे धोरण आहे. काही गोष्टी अत्यावश्यक असतात. अशा अत्यावश्यक वस्तूच्या उत्पादनाकरता आम्हाला शासन कच्चा माल जो आहे किंवा इतर सोयीसुविधा आहेत कमी खर्चामध्ये उपलब्ध करून देते आणि विशिष्ट अशा उत्पादनाला प्रोत्साहन देऊन समाजाला जशी मागणी आहे त्या प्रमाणात पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून शासन प्रयत्न करत असते. म्हणून वेगवेगळ्या धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. ही धोरणे संसाधनांचे कार्यक्षम वितरण करण्यासाठी, कार्यक्षम वितरण म्हणजे समाजातील बहुतांशी घटकाला अधिकाधिक फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीचं या संसाधनाचं वितरण झालं पाहिजे आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करतात. म्हणून सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करतात, म्हणून शासनास उपयुक्त आहे. म्हणून संसाधनांचं कार्यक्षम वितरण करण्यासाठी आणि सामाजिक आर्थिक कल्याणाच्या प्रसारासाठी शासनास मदत करतात. त्याचबरोबर कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो याबाबत अभ्यास करते. म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आहे. उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर म्हणजे देशातील उपलब्ध जी साधनसामग्री आहे ती मर्यादित स्वरूपाची आहे आणि पर्यायी उपयोगाची असल्यामुळं आणखी ती दुर्मिळ बनते आणि अत्यंत निकडीची बनते. त्याच्यामुळे उपलब्ध असलेल्या साधनांचा ऑप्टिमम युटिलायझेशन किंवा पर्याप्त वापर करून जास्तीत जास्त समाजाचं कल्याण कसं साध्य करता येईल आणि सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो, कारण कर कोणत्या वस्तूवर लावत आहोत आणि ती वस्तू समाजातील कोणता घटक वापरत आहे याच्यावरून त्याचा अभ्यास करूनच कर लावला जात असतो. साधारणपणे व्यसनाच्या ज्या वस्तू आहेत, चैनीच्या ज्या वस्तू आहेत, अशा प्रकारच्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात कर लावले जातात. परंतु अत्यावश्यक वस्तू जशी आहे मीठ, अन्नधान्य, रॉकेल अशा जीवनावश्यक वस्तूच्या संदर्भात कराचा परिणाम सर्वसामान्य माणसावर होत असतो. म्हणून सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो
याचा सुद्धा विचार या कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार म्हणून अभ्यास करत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आहे. म्हणून हे वेगवेगळे गोष्टीसाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आहे.